आज मी चाललेलो न्यूरमबर्गला मित्रांनो. आज मी खूप सरप्राईज झालो. आज मी काय बघितलं नाही, मारुती सुझुकीची स्विफ्ट बघितली, ती पण व्हीडीआय मॉडेल नाही का. हे दुधाचे टँकर्स आहे जे की तुमचं दूध वगैरे सप्लाय करतात. आणि मित्रांनो आमच्या अँबर्गमध्ये ना ट्रेनचा थोडा प्रॉब्लेम झालेला, त्याच्यामुळे आम्हाला पुढले काही दिवस आहे ना बसनी प्रवास करायला लागला नाही. मग बसमध्ये बसलो, बसमध्ये बसून डायरेक्ट नॉयक रिक्षाला गेलो. नॉयक रिक्षापासून पुढे आम्हाला ट्रेन घ्यायची आहे. मग काय मस्तपैकी छान असं आलो. आणि मित्रांनो इथलं वातावरण कसं वाटतं मला नक्की सांगायचं जरा कमेंट बॉक्समध्ये. ही आमची रिजनल प्लॅन आहे. मग ट्रेन घेतली, ट्रेनचं मस्तपैकी सुंदर अशा नजारांचा अनुभव घेत आनंद घेत कुठे आलो माहिती आहे का, न्यूरमबर्गला आलो. मित्रांनो न्यूरमबर्ग सिटीचं माझं काहीतरी वेगळंच अटॅचमेंट आहे नाही का. फुल एकदम अशा क्लासिकल वाईफ देते नाही का. इथले ट्रॅम्स, इथले व्हेकल्स आणि इथले स्टोर्स. मग वुलवर्थला आलो, मला कपडे घ्यायचे, ते कपडे घेतले. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो क्रिसमस येतोय ना, निम्म शॉप त्या क्रिसमसच्या डेकोरेशनच भरलेलं असतं. मग इंडियन ओशनला आलो, तिथून आम्हाला इंडियन काही घ्यायचं होतं, ग्रोसरीज वगैरे त्या घेतल्या. आणि देन परत म्हटलं चला आपण आज स्टार्ट करीत जाऊया, कारण की एक एरिया एक्सप्लोर करत होता मला, जो की ओल्ड सिटी म्हणतो नाही का, तो टाईपचा प्रकार आहे. इथे तुम्हाला छोटे छोटे कॅफेस बघायला मिळतील आणि इतके सुंदर आहे ना ते, की मी नक्की तुम्हाला सजेस्ट करेल, आले ना कधी कधी या गोष्टी व्हिजिट करायचा. सिटी सेंटरला आलो, इथे पण तुम्हाला छोटे छोटे दुकानं बघायला मिळतील जे की खूप सुंदर सजवलेले आहे, कारण की आता विंटर येते ना म्हणून. आणि मग मस्तपैकी त्याला युरो शॉपला जाऊया म्हटलं, काही भेटत असेल तर घेऊन टाकूया नाही का. बघा आम्ही युरो शॉपला गेलो, पण तिथे काही असं मला वाटलं नाही घेऊशी. मग मस्तपैकी चला आता घरी जाऊया म्हटलं. परत पण स्टेशनला आलो, स्टेशनवरनं ट्रेन नॉयक रिक्षेपर्यंत, नॉयक रिक्षेवरनं बस. आणि मित्रांनो गावच्या नंतरपर्यंत आनंद घेत परत घरी आलो. आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. लाईक करा आणि शेअर करा.